पुढल्या बातमीकडे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांनीच आंदोलन केले। गेल्या 21 दिवसांपासून आझाद मैदानात त्यांनी धरणे आंदोलन केलं। विविध मागण्यांसाठी शिक्षकांचं हे आंदोलन होतं। गेल्या 21 दिवसांपासून आझाद मैदानात मुंबईतल्या शिक्षकांचंच धरणे आंदोलन सुरू आहे। आज शिक्षक दिन आहे आणि या शिक्षक दिनानिमित्तानं हे आंदोलन अधिकच तीव्र करण्यात आलं। शिक्षकांच्या नेमक्या भावना काय आहेत हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। पाहूया। आज शिक्षक दिन आहे आणि शिक्षक दिनानिमित्त आझाद मैदान इथे जे आहे शिक्षक समन्वय संघ यांचं आंदोलन मागील 21 दिवसांपासून सुरू आहे आणि त्यांना असं वाटलं होतं की आज शिक्षक दिन आहे, मंत्रिमंडळ बैठकीत किंवा कुठल्या तरी निर्णयामध्ये आज त्यांना जो आहे तो न्याय मिळेल। नेमक्या यांच्या मागण्या काय आहेत आणि नेमक्या यांच्या आंदोलनाचं स्वरूप कसं आहे ते जाणून घेऊयात। इथे काही शिक्षक समन्वय संघाचे लोक आहेत जे स्वतः शिक्षक आहेत, काही राज्य सरकारी कर्मचारी आहेत, तर काही प्रायव्हेट सुद्धा आहेत। नेमकं जाणून घेऊयात नेमकं काय मागणी आहे तुमची। हा तुम्ही आझाद मैदान इथे तुम्ही धरणे आंदोलन करताय, काय कारण आहे? शिक्षक समन्वय संघाचा 16 ऑक्टोबर 2024 पासून आंदोलन आज 21वा दिवस आणि आम्हाला सगळं महाराष्ट्रातील शिक्षक आणि महिला भगिनींना सगळ्यांना असं वाटलं होतं की आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन आणि त्या दिवशी सरकार आम्हाला कसल्याही परिस्थितीत आज चांगला न्याय देईल आणि गोड बातमी देईल। कारण गेल्या वेळेस ह्याच सरकारने आम्हाला आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्हाला गोड बातमी दिली होती आणि आज असंच चांगलं औचित्य साधून आज ही बातमी गोड देतील असं वाटलं होतं, पण आम्हाला वाटले आम्ही कडू बहिणी आहेत, गोड नाही आहेत। कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र राज्य कायम विनानंद कृती समितीचे राज्याध्यक्ष खंडेराव जगदाळे सर मागील 11 दिवसापासून त्या ठिकाणी उपोषण करत आहेत, तरी सुद्धा या सरकारला त्या ठिकाणी जाग आलेली नाही। एवढंच काय तर आज आम्ही भर पावसामध्ये या ठिकाणी आंदोलनासाठी उभे राहिलेलो आहोत। सर्व या महिला भगिनी या ठिकाणी पावसामध्ये भिजलेल्या आहेत, ही सर्व त्या ठिकाणी या सरकारला तरी सुद्धा जाग येत नाही। या ठिकाणी माझी एकच सरकारला या ठिकाणी चेतावणी आहे, जर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आमचा शासन निर्णय या ठिकाणी झाला नाही तर बुधवारपासून हे सर्व शिक्षक महाराष्ट्रातील 60,000 रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। संताप या ठिकाणी मोठा आहे आणि शिक्षकांकडून असं देखील सांगण्यात येत आहे की पुढच्या कॅबिनेटमध्ये निर्णय नाही झाला तर मग सर्व शिक्षक जे आहेत ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार। नेमकं या गोष्टीला आता कसं वळण येतं, कधी यांच्या मागण्या पूर्ण होतात हे पाहावंच लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।